मैदानावर लोकशाहीचा वेग दिसतंय. आज मला या आझाद मैदानावर खरी लोकशाही अवतरल्याचं दिसतंय. जी महाराष्ट्राला अपेक्षित आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुलेसाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, या पुरोगामी महाराष्ट्राला जी लोकशाही अपेक्षित आहे की आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जेव्हा आपण तमाम सर्वजण येतो तेव्हा विरोधी पक्षाचा आवाज इथं आपल्या जवळ येतो, आपल्या सोबत येतो. आणि तो कालपासून आला तेव्हा आपल्याला लक्षात आलं की हो, या महाराष्ट्राची लोकशाही जिवंत करण्याचं काम पुन्हा एकदा या शिक्षकांनीच केलेलं आहे. माझ्या बांधवांनो, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्याचं जे राष्ट्रगीत असणार आहे ते राष्ट्रगीत आमच्या विजयाचं राष्ट्रगीत असलं पाहिजे. आणि आज ते राष्ट्रगीत होणार, विजयाचंच होणार, विजयाच्या करुणाच आम्ही जाणार. हा विश्वास, आत्मविश्वास आझाद मैदानात आहे. या मातीत बसलं की माणसाचा हृदय पेटून उठतं, या मातीत बसलं की माणसाचं मस्तक पेटून उठतं. आणि मग ज्याचं मस्तक व्यवस्थित नाही त्याचं मस्तक दुरुस्त करण्याची ताकद आझाद मैदानाच्या मातीमध्ये आहे. हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. आणि आपल्याला पाहायचं, अरे आम्ही मागतो काय नेमकं? आम्ही मागतो आमच्या हक्काच. आम्ही भीक मागत नाहीये ना, आम्ही फडणवीस आम्हाला तुमची खुर्ची नकोय, अजित दादा तुमचं आम्हाला खातं पण नकोय, भुसे साहेब तुमचं शिक्षण मंत्री पद पण मागत नाही. आम्ही मागतो आमच्या हक्काची पगार, जी आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे. आम्ही आमच्या संविधानात दिलेला अधिकार मागतोय आणि तुम्हाला ते देण्यासाठी बसावलाय आमचे सेवक आहात. खबरदार मालक व्हाल, मालक होता येणार नाही तुम्हाला. आमचे सेवक आहात तुम्ही. अरे माझ्या बापदादांनी शिक्षक म्हणून तुम्हाला घेऊन तेव्हा तुम्हाला पत्र लिहिता येतात. तुम्हाला काही लिहिता येत होतं? तुम्हाला लिहिता येत होतं का? तुमचा हात पण हातात कलम धरून माझ्या गुरुने तुम्हाला शिकवलं. त्याच गुरुचा वारसा चालवणारा हा पोरगा इथं बसलाय. कुणाला फसवताय तुम्ही? अरे आम्ही बुद्धिजीवी आहोत, आम्ही क्रांती शिकवणारे आणि क्रांतीचं बीज पेरणारे माणसं आहोत. याद राखा, पुन्हा एकदा महाराष्ट्रात क्रांती करण्याची ताकद आणि धमक आमच्यामध्ये आहे. आम्ही गांधीजींचा वारसा सांगतोय, गांधीजींची अहिंसा शिकवतो, पण त्या पोराच्या मस्तकामध्ये भगतसिंगाचा टंबोम सुद्धा शिकवतो. त्याच पोरांना जिंदाबाद सुद्धा शिकवतो. आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. पण ती वेळ आली, ती वेळ कालपासून आली. आमचं उग्ररूप पाहिलं असेल तुम्ही, आझाद मैदानाच्या मातीने आंदोलन पाहिलेलं आहे. शिक्षक समाज संघाच्या एकजुटीने घडवलेलं हे आंदोलन पाहिलेलं आहे. अरे काल तर मला एका शिक्षकाचा फोन आला जो घरी होता. व्हॉट्सअपच्या युगामध्ये घायल झालेला माझा शिक्षक बांधव मला फोन करून विचारतो की कसं यायचं, 2 दिवसाची पगार कापणार आहेत म्हणून. मी मैदानावर येणारच होतो, बॅग घेतलीच होती, बायको मारणारच होती, पण मी बाहेर निघालो. बायकोला बरं वाटलं पण खरं नाही वाटलं, कारण आतापर्यंत मी सगळ्यांना फसवलं. पण येणार म्हणलं की पत्र वाचलं. म्हणलं दुर्दैव तुझं, तुलाच कसं पत्र वाचायला भेटलं रे? अरे आम्ही 5 जून पासून आझाद मैदानाच्या मातीवर आहोत. कुणाची हिंमत आमची पगार कापण्याची. आणि माझी त्या अधिकाऱ्याला विनंती ना इशारा आहे. अरे 1-2 दिवसाचा पगार काटून तुमचे पोट भरत नसतील, पटकानं 15 वर्ष 20 वर्ष तुला पगार काम केलं तुम्हाला. अरे पगार भेटण्यासाठी आम्ही या मैदानावर आलो, आमचा हक्क मिळवण्यासाठी आलो, आणि तुम्ही चिरचिर पत्र काढून आम्हाला धमकी देताय. अरे रजाकाराचा काळ आहे का? हा काही इंग्रजाचा काळ आहे का? आणि जर इंग्रजाचा रजाकाराचा काळ असेल तुम्ही डिक्लेअर करा, आमच्यातच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव लपलेले आहेत. आमच्यात भगतसिंग आहे, आमच्यात राजगुरू आहे, आमच्यात कुर्बान हुसेन आहे, आमच्यात सुखदेव आहे. फक्त तुम्ही डिक्लेअर करा की आम्ही इंग्रज आहोत. आम्हाला फक्त कळू द्या, आम्हाला फक्त कळू द्या. आणि जर कळलं ना, स्वातंत्र्याचा लढा आम्ही पोरांना शिकवत नुसता शिकवला नाही. फडणवीस साहेब
आणि पोरांना बंदुकीचं नुसतं चित्र काढून दाखवलं नाही, वेळ आली तर बंदूक पण चालवता येते आम्हाला. या आझाद मैदानाच्या मातीच्या प्रशासनामध्ये 10 पोलीस देणारा हा कर्मचारी तुमच्या समोर आहे. या देशाचं संरक्षण करणाऱ्या आर्मीमध्ये 20 पोलीस देणारा हा कर्मचारी तुमच्या सोबत आहे. अरे तुम्हाला लाज का वाटत नाही? एक स्वाक्षरी करायला तुम्हाला एवढं धाडस? पगार कुठला मागतोय आम्ही? पगार आमच्या हक्काचा मागतोय. पगार, अरे ज्या माय बापाने मला घडवलं. फडणवीस साहेब, तुमचा शिक्षण मंत्री किती शिकला माहित नाही, पण माझं 4 विषयात एम.ए. झाले. 4 विषयात. माझ्या माय बापाला वेळ असतोय. माझा बाप निरक्षर आहे, माझी माय निरक्षर आहे. मग त्यांनी गुन्हा केलाय का? त्याने नाही. तू शेतात करू नको, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, पण तू शिक, प्राध्यापक हो, तुला तुला घडवायचे असा म्हणणारा माझा बाप आज मला प्रश्न करतोय की अरे पुन्हा खाईत टाकलं तुला तुला कोणतं ध्येय दिलं की 15 वर्ष तुला बिन पगारी काम करावं लागतंय? अरे काय गुन्हा केलाय आम्ही हा? म्हणून माझं काय राज्यकर्त्यांना विनंती आहे, आमच्याकडे तुम्ही सहानुभूती म्हणून बघू नका. आणि कदाचित अजितदादा, माझ्या डोळ्यात तुम्हाला अश्रू दिसत असतील तर हे बेकाराचे नाहीत, हे बेकाराचे नाहीत अजितदादा. उद्या गुरुपौर्णिमा आहे. गुरुर देव, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरु नमः. गुरुचा शाब्द